नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, दीपक भुजबळ डिजिटलमध्ये मी सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। आज आपण जे फेसबुक ॲड रन करतो त्यासाठी आपण जे कॅम्पेन बनवतो तर त्या कॅम्पेनच्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मी पहिल्यांदा माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो। या ठिकाणी मी माझे फेसबुक प्रोफाईल ओपन करतोय। या फेसबुक प्रोफाईलवरती गेल्यानंतर आपल्याला ॲड अकाउंटवरती जाण्यासाठी या नो डॉटवरती क्लिक करून ॲडवरती क्लिक केल्यानंतर गो टू ॲड्स मॅनेजर या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फेसबुकचा पर्सनल ॲड मॅनेजर या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर आपल्याला कॅम्पेन बनवायचे असेल तर आपल्याला या क्रिएट बटनवरती क्लिक करावं लागेल। जेव्हा आपण आपल्या फेसबुक ॲडचं कॅम्पेन बनवतो तर त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सेट करावं लागतं। तर हा नवीन इंटरफेस आहे। फेसबुक दरवेळेस नवीन इंटरफेस बदलत असतो। तर जुना इंटरफेस जर आपल्याला पाहायचा असेल तर फाइंड युअर ऑब्जेक्टिव्ह, पूर्वीच्या इंटरफेसमध्ये अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट या गोष्टी आपल्याला वेगळ्या प्रकारे शो होत होत्या। त्यामध्ये ब्रँड अवेअरनेस, रीच, ट्रॅफिक, ॲप इन्स्टॉल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या स्क्रीनवरती दिसत होते। परंतु काळानुसार फेसबुक अपग्रेड होत असतं, त्यामुळे युजरला कन्व्हिनियंट होण्यासाठी फेसबुक दरवेळेस नवीन इंटरफेस बनवत असतो। त्याप्रमाणे हा अपडेटेड इंटरफेस आपल्यासमोर आहे। यामध्ये आपण आपल्या कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह आधी आपल्याला सेट करावं लागतात। सर्व पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे अवेअरनेस। अवेअरनेस म्हणजे आपल्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे, याला आपण अवेअरनेस म्हणू शकतो। टू शो युअर ॲड्स टू पीपल हू आर मोस्ट लाईकली टू रिमेंबर देम, म्हणजे आपल्या व्यवसायाची फेसबुक ॲडच्या माध्यमातून माहिती लोकांना करून देणे, याला आपण अवेअरनेस कॅम्पेन असे म्हणतो। त्यामध्ये आपल्याला काय भेटतं, त्यामध्ये आपल्याला रीच भेटतात, ब्रँड अवेअरनेस होतो, आपला व्हिडिओ व्ह्यूज आपले पाहिले जातात, आणि लोकेशन अवेअरनेस म्हणजे आपल्या एखाद्या ठिकाणी फिजिकल स्टोअर असेल तर फिजिकल स्टोअरला व्हिजिट करायचे असेल तर या ठिकाणी आपण अवेअरनेस कॅम्पेन यूज करू शकतो। तर दुसरं कॅम्पेन आहे आपलं ट्रॅफिक। ट्रॅफिक कॅम्पेन म्हणजे जर आपली एखादी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती आपण लोकांना पाठवणार असो, म्हणजे त्याला आपण ट्रॅफिक असं संबोधतो। जर त्या वेबसाईटवरती आपण ट्रॅफिक पाठवणार असो तर या ठिकाणी आपण ट्रॅफिक कॅम्पेन यूज करतो। यामध्ये आपल्याला जर आपल्या पेजला लाईक करायचे असेल तर किंवा आपल्या लिंकवरती क्लिक करायचं असेल तर आपण हे ट्रॅफिक कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करतो। त्यामध्ये आपण लँडिंग पेजला आपल्याला व्ह्यू वाढवायचे असेल किंवा लँडिंग पेजेसवरती आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर पाठवायचे असेल तर आपण ट्रॅफिक कॅम्पेन यूज करतो। त्याचप्रमाणे आपण मेसेज आणि व्हॉट्सअप या ठिकाणी कस्टमरशी कनेक्ट होण्यासाठी ट्रॅफिक कॅम्पेन आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर आहे एंगेजमेंट कॅम्पेन। एंगेजमेंट कॅम्पेन म्हणजे तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तुमचे कस्टमर कसे एंगेज राहतील, आपल्या बिझनेसचे जे आपली ॲड आहे, जे प्रोडक्ट आहे ते जास्तीत जास्त कशा प्रकारे व्ह्यू करतील, त्यासाठी एंगेजमेंट कॅम्पेन यूज होतं। यामध्ये आपण मेसेज, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप याच्या माध्यमातून आपण एंगेजमेंट कॅम्पेन चालू शकतो। आपले व्हिडिओ व्ह्यूज वाढवण्यासाठी आपण एंगेजमेंट कॅम्पेन चालू शकतो। आपल्याला ज्या व्हिडिओवरती ज्या पोस्ट येतात, कमेंट्स येतात, त्या जर आपल्याला हव्या असतील आपल्या बिझनेसबद्दल तर आपण एंगेजमेंट कॅम्पेन चालू शकतो। त्यानंतर आहे लीड्स। जर आपल्या व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारच्या लीड्स जनरेट करायचे असेल तर आपण या लीड्स कॅम्पेन यूज करू शकतो। त्यामध्ये आपण कस्टमरची माहिती म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमरची माहिती फॉर्मच्या माध्यमातून फिल करून आपण आपल्यापर्यंत घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्या सेल्स टीम थ्रू त्यांना आपण आपल्या प्रोडक्टच्या परचेस विषयी माहिती देऊन त्यांच्याकडून तो प्रोडक्ट परचेस करून घेऊ शकतो। त्यासाठी लीड कॅम्पेन खूप महत्त्वाचे आहे। याच्यामध्ये आपण इन्स्टंट फॉर्म फिलअप करून घेऊ शकतो किंवा एखाद्याला मेसेज करून आपल्या व्यवसायाची माहिती देऊन त्याच्याकडून ती एक आपल्या बिझनेस लीड होती आणि त्या लीडच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाचा सेल वाढवू शकतो। कन्व्हर्जन म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आपलं प्रोडक्ट परचेस करण्यासाठी प्रोवोक करू शकतो
त्याला आपण कन्वर्जन म्हणू शकतो. द पीपल टू शेअर देअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, कम्प्लीट अ रजिस्ट्रेशन फॉर्म अँड सबमिट ॲप्लिकेशन, टेक अनदर ॲक्शन ऑन द वेबसाईट ऑर ॲप. म्हणजे जर आपली वेबसाईट, आपल्या व्यवसायाची एक ई-कॉमर्स वेबसाईट असेल आणि आपल्याला त्याच्यासाठी ग्राहक मिळवायचे असेल किंवा लीड्स मिळवायचे असेल, तर आपण आपण आपल्या फॉर्मच्या माध्यमातून त्यांची माहिती गोळा करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपल्या ई-कॉमर्स वेबसाईटवरती जे आपले प्रोडक्ट असतील त्याचा आपण सेल वाढवू शकतो. अशा प्रकारे लीड्स कॅम्पेनचा यूज आपल्या व्यवसायामध्ये आपण करू शकतो. त्यानंतर ॲप इन्स्टॉल म्हणजे जे आपले अँड्रॉइड ॲप असतात ते जर आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्स्टॉल करायचे असेल तर ॲप इन्स्टॉल हे कॅम्पेन आपण चालवतो. आता आपण पुढचं कॅम्पेन पाहणार आहोत, सेल्स कॅम्पेनमध्ये आपण आपल्या प्रोडक्टचं परचेस वाढवू शकतो. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत कन्वर्जनमध्ये जर आपली ई-कॉमर्स वेबसाईट असेल आणि आपलं प्रोडक्ट त्याने ॲड टू कार्ट केलं तर ते आपल्यासाठी एक कन्वर्जन झालं. ते कन्वर्जन ट्रॅक करण्यासाठी आपण हे सेल्स कॅम्पेन यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे कॅटलॉग सेल्स म्हणजे आपले प्रोडक्ट आपण डिस्प्ले करू शकतो. त्या डिस्प्ले केलेल्या प्रोडक्टनुसार कस्टमर ते प्रोडक्ट व्ह्यू केल्यानंतर ते परचेस करू शकतात किंवा ॲक्शन घेऊ शकतात. ते आपण कॅटलॉग सेल्समध्ये आपले प्रोडक्ट डिस्प्ले करू शकतो. यानंतर मेसेंजर, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या व्यवसायाचा सेल्स वाढवू शकतो. अशा प्रकारे कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी दिलेले आहे. अशा प्रकारे आपण सगळे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पाहिलेले आहे. या लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.